पुढचा भाग बहुपदीचे प्रमाण रूप। जेव्हा बहुपदी चलाच्या उतरत्या घातांकाने आपण लिहितो, बघा जेव्हा बहुपदी चलाच्या उतरत्या घातांकाने आपण लिहितो तेव्हा तिला म्हणायचं बहुपदीचे प्रमाणरूप। प्रमाणरूप म्हणजे त्या बहुपदीतलं मोठा घातांक जो आहे ते पद पहिलं, त्यानंतरचा घातांक असणारं दुसरं आणि त्यानंतरचा घातांक असणारं तिसरं। आता उदाहरणार्थ पुस्तकामध्ये तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत की बहुपदी प्रमाण रूपात लिहा। प्रमाण रूपात म्हणजेच काय करणार, चलाचा उतरता घातांक स्वरूपात लिहिणे। चलाचा उतरत्या घातांकाने लिहिणे स्वरूपात आपण जेव्हा लिहितो, चलाचा उतरता घातांक स्वरूपामध्ये जेव्हा आपण बहुपदी लिहितो तेव्हा तिला म्हणायचं बहुपदीचे प्रमाणरूप। मग आता उदाहरणार्थ पुस्तकामध्ये तुमच्या प्रश्न आहे, खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा। एक मधला प्रश्न सहावा दिलाय, खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा। म्हणजे चलाचा उतरता घातांक जो आहे त्या स्वरूपात आपण लिहिणार। त्यातलं पहिलं मी घेते, प्रश्न 6व्यातलं पहिलं 3.1 सराव संच 3.1 प्रश्न 6वा त्यातलं पहिलं ते लिहिलेलं आहे त्यांनी, m चा घन अधिक 3 अधिक 5m। आता इथे बघा, इथे चलाचा घातांक आहे 3, इथे चलाचा घातांक नाही म्हणजे असतो 0, आपण त्याला 0 म्हणतो, स्थिरपदी म्हणतोय, पण इथे स्थिर बहुपदी। आता इथे घातांक आहे 1, मग काय मोठं काय लहान ते आपल्याला कळतंय। आता इथे 3 घातांक पहिला 3 आला पाहिजे, उतरता घातांक म्हणजे हे पद बरोबर आहे। आता इथे 0 आहे चलाचा घातांक, इथे 1 आहे, काय मोठं यातलं, 1 निश्चित मोठा, म्हणून आपण कसं लिहिणार, हे m चा घन अधिक हे जे पद आहे हे अलीकडे घ्यायचं आणि मग हे पुढचं पद लिहायचं, याला म्हणायचं चलाचा उतरता घातांक स्वरूप। हे दिलेलं होतं, हे आपण काय लिहिलंय, बहुपदीच्या प्रमाणरूप, ह्याला म्हणणार आपण बहुपदीचे प्रमाणरूप। हे झालं प्रमाणरूप। कसं काय प्रमाणरूप, तर चलाच्या उतरत्या घातांक, इथे तिसरा घातांक, इथे पहिला घातांक आणि इथे काहीच नसतो, 0वा घातांक, काहीच लिहिलं नाही म्हणजे पुढे स्थिर संख्या आहे म्हणजे m चा 0वा घातांक हा लिहिलेला नाही, म्हणून आपण हा लिहिणार नाही। दुसरं उदाहरण बघूया, यातलं प्रमाण रूपामध्ये लिहा। दुसरं उदाहरण आहे त्यांनी लिहिलेलं, बघा हे पहिलं झालं, यातलं दुसरं उदाहरण आहे की वजा 7y अधिक y चा 5वा घात अधिक 3y चा 4था घात वजा 1/2 अधिक 2y चा 4था घात आणि शेवट आहे वजा y चा वर्ग। आता फक्त इथे 4था घात, इथे 5वा घात आहे, तिसरा घात आहे, बघा आपली बहुपदी काय आहे, वजा 7y अधिक y चा 5वा घात अधिक 3y चा घन वजा 1/2 2y चा 4था घात आणि y चा वर्ग। आपल्याला करायचा आहे काय, प्रश्न दिलेली बहुपदी बहुपदीच्या प्रमाण रूपात लिहायची आहे। बहुपदी कशी लिहायची, बहुपदीच्या प्रमाण रूपात। प्रमाण रूपात म्हणजेच चलाच्या उतरत्या घातांकाने लिहायचे। मोठा घातांक असणारं चल पहिलं, त्यानंतर छोटं असणारं दुसरं, त्यानंतर तिसरं, चौथं असं। आता यातलं चल बघायचं, y दिसतंय, त्यातला मोठा घातांक कोणता आहे, y चा 5वा घात, म्हणजे हे पद पहिले येणार, y चा 5वा घात, चिन्हासहित संख्यांसहित घ्यायचंय, y चा 5वा घात। आता 5 नंतर 4 दिसतोय का, आहे, काय आहे तो, अधिक 2y चा 4था घात। आता 5 झाला 4 झाला, काय येणार, नक्कीच 3 येणार, मग काय येणार, छान 3y चा घन, 5 झाला 4 झाला 3 झाला, आता काय येणार 2 वजा y चा वर्ग। आता 2 झाला, 2 नंतर 1 म्हणजे वजा 7y आणि मग शेवट 0 म्हणजेच काय झाली आपली स्थिर संख्या वजा 1/2। हे काय झालं तुमचं उत्तर।
काय उत्तरात लिहिलं तुमचं हे बहुपदीचं प्रमाण रूप म्हणजे चलाच्या उतरत्या घातांकानं आपण ह्या पद जी आहेत बहुपदीतली ती लिहिलेली आहेत चलाच्या उतरत्या घातांकानुसार. आलंय लक्षात? मग आपण काय पाहिलं? बहुपदीचे प्रमाण रूप. याच्यात काय करतो आपण? चलाच्या उतरत्या घातांकानं आपण पद जी आहेत ती फक्त लिहित असतो. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पुढचा भाग आहे घातांक रूप. बघा, हे बहुपदीचं प्रमाण रूप झालं. आता बहुपदीचे घातांक रूप. बहुपदीचे घातांक रूप. घातांक रूप म्हणजे काय? बहुपदीचे घातांक रूप म्हणजे काय? आपण दिलेल्या बहुपदीमध्ये जे काही चल येतं या चलाचे सर्व घातांक याच्यात आले पाहिजे. सगळ्या घातांकाची पद याच्यात आली पाहिजे, सर्व घातांक. मग आता उदाहरणार्थ आपण बघूया. म्हणजे प्रमाण रूपामध्ये त्याच्यात आपण एखादं पद जर नसेल त्या बहुपदीमध्ये तर आपण त्या चलाचं पद, उदाहरणार्थ आता आपण घेऊया. समजा px ही बहुपदी आपल्याला दिलेली आहे. px बहुपदी दिलेली आहे x वजा 3x चा वर्ग अधिक 5 अधिक x चा चौथा घात. आपण काय बघतोय बघा? आपण पाहतोय बहुपदीचे घातांक रूप. घातांक रूपामध्ये जर दिलेल्या बहुपदीमध्ये काही पद आलेली नसतील, म्हणजेच आपण उतरत्या घातांकाने लिहिल्यानंतर जर काही पद आपल्याला आलेली दिसत नाहीत असं जर दिसलं तर आपण शून्याने गुणाकार करून ती पद घालायची. आता आधी आपण ही प्रमाण रूपात लिहून घेऊया. प्रमाण रूप म्हणजे घातांकाचा उतरता क्रम. हीच बहुपदी मी कशी लिहू शकते? px. हीच बहुपदी मी कशी लिहिणार? x चा चौथा घात. बरोबर आहे? मोठा घातांक पहिला. आता पुढचा घन नाही दिसत आहे याच्यामध्ये, मी समजा नाही लिहिला. आता पुढे काय लिहिलं? वजा 3x चा वर्ग अधिक x अधिक 5. हे झालं माझं प्रमाण रूप. हे काय झालंय? प्रमाण रूप झालंय. पण इथे जर मी विचार केला तर चौथ्या घातानंतर लगेच दुसरा घात आलाय. 4 नंतर 3 यायला हवेत, तिसरा घात लिहिलेला नाही. मग मी ते तिसऱ्या घाताचं पद मी स्वतः त्याच्यामध्ये टाकतीये. पण असं हवंय की या बहुपदीचं जे रूप आहे तेही बदलायला नको. मग काय करणार मी? x चा चौथा घात अधिक 0x चा घन. बघा, मी शून्य घातल्यामुळे शून्याने गुणल्यावर ते पद शेवटी शून्यच येणार आहे. घन वजा 3x चा वर्ग अधिक x अधिक 5. हे जे झालं याला बहुपदीचे घातांक रूप. इथे हे पद नव्हतं पण मी ते स्वतः ऍड केलं, त्याच्यात मिळवलेलं आहे, त्याच्यात वापर केलेला आहे त्याचा. आपण ते जरी घातलं तरी बहुपदीचा कोणताही बहुपदीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसत नाही, कारण शून्याने गुणल्यावर शेवटी गुणाकार 0 येतो. याला म्हणायचंय बहुपदीचे घातांक रूप. लक्षात येते? बहुपदीचे घातांक रूप म्हणजे जर एखादं पद दिलेलं नसेल तर आपण शून्याने गुणाकार करून ते पद त्याच्यामध्ये टाकू शकतो. उतरत्या घातांकात आपल्याला एखादं पद नसेल तर ते शून्याने गुणाकार करून आपण टाकू शकतो. ह्याला म्हणणार बहुपदीचे घातांक रूप. आणि आता शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे बहुपदीचे सहगुणक रूप. सहगुणक रूप. बहुपदीचे सहगुणक रूप. सहगुणक रूप. बहुपदीचे सहगुणक रूप म्हणजे बहुपदीतील फक्त सहगुणक जे आलेले आहेत ते लिहायचे. पण हे सहगुणक लिहिताना आधी चलाच्या म्हणजे हे सहगुणक रूप लिहिताना आधी आपल्याला प्रमाण रूप हवं, त्यानंतर घातांक रूप हवं, मगच आपण सहगुणक रूपाकडे जाऊ शकतो. म्हणजेच आपण उदाहरणाकडे डायरेक्ट जाऊया. उदाहरणात आपल्याला लक्षात येईल. उदाहरण घेतलं की आपल्याला लक्षात येणार की काय आपल्याला करायचंय. बघा, प्रश्न 7वा 3.1 मधला प्रश्न 7वा आहे. त्याच्यात असं दिलेलं आहे की खालील बहुपदी सहगुणक रूपामध्ये लिहा. प्रश्न 7वा त्यातलं मी पहिलं घेतेय. खालील बहुपदी सहगुणक रूपामध्ये लिहा.
आता हे सहगुणक रूपामध्ये लिहिताना इथे लिहिलेलं आहे एक्सचा वर्ग वजा 2. सहगुणक फक्त मला त्याचे लिहायचे, बहुपदीतले सहगुणक चल लिहायचे नाही. पण हे करताना आधी ही बहुपदी जी आहे, दिलेली बहुपदी जी आहे ती प्रमाण रूपात लिहायला हवी. प्रमाण रूपात आणि घातांक रूपात लिहायला हवी. प्रमाण रूपामध्ये उत्तर त्या क्रमाने आहे, कळते आपल्याला एक्सचा दुसरा घात आहे, दिसतोय बरोबर आहे. पण आता इथे मध्ये एक्सचा दुसऱ्या घातानंतर पुढचं जे पद आहे ते एक्सचा पहिला घात येणं आवश्यक आहे. म्हणजे कशी होणारी बहुपदी, खरं कशी हवी आहे, एक्सचा वर्ग अधिक 0x बघा वजा 2 आणि इथे येणार एक्सचा 0वा घात. बघा म्हणजे आपले घातांक आता बरोबर आले का बघा, 2 1 आणि 0. म्हणजे दिलेली बहुपदी मी कशी लिहिली आहे आता, ती प्रमाणरूप आणि घातांक रूपामध्ये लिहिली. चलाचे सर्व घातांक इथे आले, घातांक रूपामध्ये लिहिली. आता फक्त मी काय करणार, एक्सचे सहगुणक घेणार. इथे काहीच लिहिलेला नाही, म्हणजे एक्सचा सहगुणक 1 स्वल्पविराम 0 स्वल्पविराम आणि वजा 2. हे झालं या बहुपदीचं सहगुणक रूप. म्हणजे सहगुणक रूपात लिहिण्यासाठी आधी ती बहुपदी घातांक रूपात लिहायची आणि मग फक्त तिचे सहगुणक लिहायचे. घातांक रूपात म्हणजे उतरत्या घातांकाने आहेत की नाही पद ही सगळी पाहायची आणि मग फक्त सहगुणक लिहायचे. दुसरं उदाहरण घेऊया, तिसरं त्यातलं घेऊया, पुस्तकामधलं तिसरं. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 2m चा चौथा घात वजा 3m चा वर्ग अधिक 7. आता पहा m चा चौथा घात आहे, चौथ्यानंतर तिसरा हवा, म्हणजे ते लिहिलेलं नाही, तिसऱ्यानंतर दुसरा. मी आता हे करते बघा कसं लिहिते, याचं प्रमाण रूप त्या बहुपदीचं घातांक रूपामध्ये पहिल्यांदा रूपांतर केलं, बहुपदीचे घातांक रूप केलं पहिल्यांदा. घातांक रूपामध्ये काय येणार, 2m चा चौथा घात पहिला आलाय, तिसरा घातांक नाही दिलेला म्हणजे 0m चा घन, दुसरा दिलेला आहे वजा 3m चा वर्ग, पहिला दिलेला नाही याच्यात घातांक, मग मी परत 0 टाकणार, 0m चा पहिला घातांक आणि 7 आपल्याला स्थिर संख्या दिलेली आहे. मग आता बघा सगळे आले, m चा चौथा आला, 4 नंतर 3, 3 नंतर 2, 2 नंतर 1, 1 नंतर 0. हे झालं बहुपदीचं घातांक रूप. आता या घातांक रूपातलं फक्त मला काय घ्यायचंय, सहगुणक घ्यायचे. सहगुणक म्हणजे मी घेतला 2, इथे सहगुणक आहे 0, इथे सहगुणक आहे वजा 3, पुढचा आहे 0 आणि 7. हे जे झालं हे बहुपदीचे सहगुणक रूप. म्हणजे जी मधली पदं नाहीत ती मी 0ने गुणाकार करून टाकली आहेत आणि मग ते जे काही तयार होईल त्याला बहुपदीचे काय म्हणणार, घातांक रूप असं आपण त्याला म्हणणार आहोत, घातांक रूप. आणि आता शेवटचा भाग आहे, तुम्हाला याच्यामध्ये सहगुणक रूप दिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर कशात करायचं आहे, शेवटी प्रमाण रूपामध्ये त्याचं आपल्याला रूपांतर करायचंय. पुढचं हा प्रश्न 7वा आपण सोडवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बहुपदीचे सहगुणक रूप लिहायचे. हे फक्त आपण सहगुणक रूप लिहिले, पण सहगुणक रूप लिहिताना आधी काय आवश्यक आहे, तर बहुपदीचं घातांक रूप आवश्यक आहे. मधली पदं नसतील उतरत्या घातांकात तर ती आपण टाकलेली आहेत बघा, इथे 0 0 करून ती टाकायची आहेत आणि ते सगळे सहगुणक म्हणजे फक्त संख्या त्यांच्या लिहायच्या चिन्हा सहित. शेवटचा भाग आपण याच्यातला पाहतोय, शेवटचा त्यातला प्रश्न 8वा पाहतोय. प्रश्न 8व्यामध्ये काय दिलेलं आहे, खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा. x चल वापरायचे आणि आपल्याला प्रमाण रूपात लिहायचे. तुम्हाला सहगुणक दिलेले आहे, म्हणजे मगाशी आपण कंसात कशा संख्या काढल्या होत्या तशा दिल्या, 1 दिलाय, 2 दिलाय, 3 दिलाय. आता तुम्हाला काय करायचंय, ह्या संख्या म्हणजे ह्या वापरून, हे स्थिर पद वापरून तुम्हाला बहुपदी तयार करायची. आणि बहुपदी वापरताना चल काय घ्यायचं हे त्यांनी दिलेलं आहे x. x हे चल वापरून घ्यायचे. मग काय करणार आपण, डावीकडनं दिलेल्या जे काही संख्या आहेत त्याच्या डावीकडनं त्याच्या खाली, याच्या खाली मी लिहिलं x चा 0वा घात, याच्या खाली लिहिलं मी x चा पहिला घात, याच्या खाली लिहिलं मी x चा वर्ग.
आता फक्त हे गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं, म्हणजेच काय येणार 1 गुणिले एक्सचा वर्ग अधिक 2 गुणिले एक्सचा पहिला घात अधिक 3 गुणिले एक्सचा शून्यावा घात. आपण एक्सचा शून्यावा घात लिहित नाही, म्हणजे आपला एक्सचा वर्ग अधिक 2x अधिक 3 हे झालं एक्स चलातील एक्स चल वापरून आपलं काय झालं बहुपदीचं प्रमाणरूप. आपल्याला संख्या दिल्या होत्या, स्थिरांक दिल्या होत्या, त्याच्यावरून आपण त्याची काय तयार केली बहुपदी. आणि चल कोणतं वापरलं एक्स, कारण ते उदाहरणामध्ये दिलेलं आहे. काय काय करणार, शून्यापासून सुरुवात करायची उजव्या हातानं 0 1 2, मग फक्त गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं. इथे काय झालं 3x चा शून्यावा घात, याला गुणल्यावर 2x चा पहिला घात, याला गुणल्यावर x चा वर्ग, हे झालं प्रमाणरूप. पुढे आहे दुसरं उदाहरण बघूया. या दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे 5 0 0 0 आणि 7. पुन्हा तीच कृती आपण काय करणार, एक्सचा शून्यावा घात, एक्सचा पहिला घात, याला गुणाकार करण्यासाठी, याला गुणाकार करण्यासाठी, याला गुणाकार करण्यासाठी एक्सचा दुसरा, एक्सचा तिसरा आणि याला गुणाकार करण्यासाठी एक्सचा चौथा. बरोबर आहे. आता जे 0 0 0 ने गुणलेले आहेत, गुणाकार त्याचा शून्यच येतो. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार शून्य येतो. म्हणजे मी 0 गुणिले एक्स धन केले तरी त्याचं उत्तर किती येणार 0. 0 गुणिले एक्स वर्ग केले तर उत्तर येणार 0. 0 गुणिले एक्स केला तरी उत्तर येणार 0. म्हणजे ह्या ज्या 3 टर्म्स आहेत ह्या निघून जाणार. मग फक्त काय राहतंय 5 गुणिले एक्सचा चौथा घात आणि अधिक 7 गुणिले एक्सचा शून्यावा. आपण तो शून्यावा लिहित नाही, म्हणून उत्तर राहील झालं आपलं 5x चा चौथा घात अधिक 7, फक्त 7. ही झाली आपली बहुपदी. ह्या बहुपदीमध्ये हे सहगुणक वापरून आणि x हे चल वापरून, हे सहगुणक आणि चल वापरून आपण ही बहुपदी तयार केली. हिला म्हणणार आपण प्रमाणरूप बहुपदी. शेवटचं जे उदाहरण दिलेलं आहे तिसरं याच्यातलं -2 2 -2 2. पुन्हा तीच कृती, इथे एक्सच्या शून्याने गुणायचं, इथे एक्सचा पहिला घात, इथे एक्सचा दुसरा घात आणि इथे एक्सचा तिसरा घात. बघा मी डावीकडनं लिहिते 0 1 2 3 4 5 काय जे येतील ते. आता मी हे कसं लिहिणार, फक्त गुणाकार करायचं. इथे आला -2 एक्सचा घन. आता इथं कोणते जाणार नाहीये, इथे 0 होते म्हणून गुणाकार 0 येतो, म्हणून मी ह्या पद कॅन्सल केली. इथे तसं 0 नाहीये. अधिक 2 एक्सचा वर्ग वजा 2 एक्सचा पहिला घात, नाही लिहिला तरी एक्सचा पहिला घात तरी चालेल, अधिक फक्त 2 एक्सचा शून्यावा. अधिक 2 एक्सचा वर्ग वजा 2x आणि फक्त अधिक 2, हे एक्सचा शून्यावा घात मी लिहिला नाही. हे झालं या बहुपदीचं प्रमाणरूप. हे झालं एक्स हे चल वापरून बहुपदीचे प्रमाणरूप. आलंय लक्षात. एक्सचा घातांक उजवीकडून 0 1 2 3 जेवढी स्थिर संख्या आहे त्याच्या खाली मी फक्त लिहिलेले. जर 0 असतील तर ते निघून जातात, कारण 0 ने गुणल्यावर गुणाकार येतो 0. समजले सगळ्यांना.